राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार नेमका कधी होणार याकडे आमदारांचं लक्ष आणि जनतेचं सुद्धा। आणि या मंत्रिमंडळाचा विस्तार आता उद्याच होण्याची शक्यता व्यक्त होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीच्या दौऱ्यावरती आहेत। मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निरोपासाठी आयोजित कार्यक्रमाला हे दोघेही हजर राहतील। याच दौऱ्यात राज्यातल्या राजकीय घडामोडींबाबत पक्षश्रेष्ठींसोबत खलबतं होण्याची सुद्धा शक्यता आहे आणि त्यानंतरच मंत्रिमंडळाच्या विस्तारावरती शिक्कामोर्तब केलं जाईल। प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत। प्रशांत, या दोघांचा दिल्ली दौरा महाराष्ट्रासाठी कसा महत्त्वाचा, कुणाकुणाशी दोघे जण आज संवाद साधण्याची शक्यता आहे? ज्ञानदा, खरं तर 30 तारखेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला। त्याच्यानंतर गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं चर्चा आहे की मंत्रिमंडळाचा विस्तार नेमका कधी होणार। सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीमुळे काही अडचण आहे का, तर तशी पण काही अडचण नसल्याचं कालच देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। आणि राष्ट्रपती पदाची जी निवडणूक आहे ती सुद्धा आता पार पडलेली आहे आणि त्यामुळं मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो लगेचच होऊ शकतो। उद्याच तो होण्याची शक्यता सुद्धा काही सूत्रांनी आपल्याला सांगितलेली आहे। खरं तर उद्या पनवेलमध्ये भाजपची कार्यकारिणी आहे आणि सकाळी 10 ते 6 असा दिवसभराचा कार्यक्रम आहे। पण तरी देखील खूप खात्रीनं हे सांगितलं जाते की उद्या मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे। आज देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघेही दिल्लीमध्ये असणार आहेत। जे विद्यमान राष्ट्रपती आहेत रामनाथ कोविंद, त्यांचा निरोप समारंभ आहे आणि त्यांच्या निरोप समारंभाचं डिनर जे आहे ते संध्याकाळी होणार आहे। त्यानिमित्तानं हे दोघे दिल्लीमध्ये असतील। त्याच निमित्तानं त्यांच्या दिल्लीमध्ये काही महत्त्वाच्या गाठीभेटी होतील। या गाठीभेटींमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावरती शेवटचा हात जो आहे तो फिरवला जाऊ शकतो आणि त्याच्यानंतर उद्या हा शपथविधी जो आहे तो होण्याची शक्यता आहे। खरं तर हे पण बघावं लागेल की या टप्प्यामध्ये किती मंत्री शपथ घेत आहेत। म्हणजे अगदी छोटं मंत्रिमंडळ पहिल्यांदा करून पुन्हा एक्सटेन्शन होणार की एका झटक्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार होणार, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा पुढच्या 2-3 महिन्यामध्ये होणार आहेत। खूप मोठ्या निवडणुका आहेत, ओबीसी आरक्षणासह होणार आहेत आणि त्यामुळे ही सगळी समीकरणं जी आहेत ती लक्षात घेऊनच हा विस्तार होईल असं मानलं जातंय। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा किंवा तिथल्या प्रोसिजरचा कोणताही परिणाम मंत्रिमंडळाच्या विस्तारावर होणार नाही किंवा तशी शक्यता नाही असं देवेंद्र फडणवीसांनी जरी म्हटलेलं असलं तरी सरकारची मंत्रिमंडळाच्या बाबतीत आस्ते कदमची भूमिका का पाहायला मिळाली? खरं तर जेव्हा अशा पद्धतीचं सरकार बनतं तेव्हा थोडासा वेळ घेऊनच मंत्रिमंडळ विस्तार होतो। याच्या आधीचं सगळ्यात मोठं उदाहरण जे आहे ते मध्य प्रदेशचं आहे। म्हणजे मध्य प्रदेशमध्ये सत्तांतर जेव्हा झालं, कमलनाथ यांचं सरकार जाऊन शिवराज सिंग चौहान मुख्यमंत्री झाले होते, त्यावेळी तर पहिला 1 महिने केवळ मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान हेच सगळा कारभार सांभाळत होते। त्याच्यानंतर अवघ्या 5 मंत्र्यांनी शपथ घेतली ज्यांनी 3 महिने कारभार पाहिला आणि नंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला। कारण कसं असते की असे गट जेव्हा एकत्रित येतात तेव्हा अनेकांच्या इच्छा असतात, सुप्त महत्त्वाकांक्षा असतात आणि या सगळ्यांना बांधून ठेवण्यासाठी सगळ्यात मोठं आणि प्रभावी औषध कुठलं असेल तर ते म्हणजे वेळ। आणि त्यामुळं हा वेळ घेऊन अशा पद्धतीनं विस्तार करणं ही कुठल्याही राजकीय पक्षाची एक चतुर अशा पद्धतीची रणनीती असते आणि त्याच रणनीतीच्या अंतर्गत कदाचित हा विस्तार जो आहे तो लांबवण्यात आलेला असावा। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा कुठलाही अडथळा जो आहे तो या विस्ताराला नव्हता। मागच्या सुनावणीमध्ये सुद्धा जैसे थे परिस्थितीवरून खूप चर्चा वगैरे झाल्या, पण अशी जैसे थे परिस्थिती जी आहे ती मंत्रिमंडळ विस्तारासाठी लागू होत नाही की एकदा बहुमत सिद्ध झालेलं आहे, राज्यपालांनी त्या सरकारला मान्यता दिलेली आहे, याच्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारापासून कुठेही सुप्रीम कोर्ट रोखू शकत नाही। त्यांनी रोखलेलं पण नाहीये। नाहीतर जी लेखी आदेशाची प्रत होती सुप्रीम कोर्टाची त्याच्यामध्ये तसा ठराविक स्पेसिफिक उल्लेख आला असता, मात्र तशी कुठलीही बाब जी आहे ती कोर्टाच्या निकालामध्ये नमूद नव्हती। आणि सगळ्यात पहिली गोष्ट तर हीच आहे की कदाचित राष्ट्रपती पदाची निवडणूक होऊ देत, ती व्यवस्थित पार पडल्यानंतर मग हे करूयात। आणि मी मगाशी जसं सांगितलं की अनेकांच्या इच्छा आकांक्षा हे सगळं जर एकत्रित ठेवायचं असेल, सगळ्यांना शांत करायचं असेल तर थोडासा वेळ जो आहे बरोबर आहे। राजकीय दृष्ट्या विचार करता आणि ज्या परिस्थितीत हे सरकार अस्तित्वात आले ते पाहता मोठी कसरतच असणार आहे या मंत्रिमंडळाच्या स्थापनेची आणि कदाचित मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होऊ शकतो आणि अर्थात हे पाहावं लागेल की किती जण, मंत्रिमंडळाचा विस्तार जर झाला तर पहिलं मंत्रिमंडळ किती मंत्र्यांचं असेल। प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।